नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पॉलिटिकल सायन्सचा 288 हा जो कोड नंबरचा पेपर आहे, आधुनिक भारतीय राजकीय वारसा, या पेपरमध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये सांगा किंवा राजकीय पक्ष पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत. BA थर्ड इयरला आधुनिक राजकीय विश्लेषण नावाचा जो पेपर आहे, त्या पेपरमध्ये सुद्धा 4थं प्रकरण राजकीय पक्ष असा आहे. तर त्यामध्ये सुद्धा प्रश्न हा असेल की पक्ष म्हणजे काय आणि पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा प्रश्न असेल. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्ष हा एक दुवा आहे. तो सामान्य जनता, प्रतिनिधित्व, निवडणुका, लोकशाही या सर्कलच्या भोवती, या सर्कलला नियंत्रित करत असतो. ह्या सगळ्यांमध्ये तो एक विशिष्ट अंतर ठेवून वर्तन करत असतो. सामान्य जनता ही आपले प्रतिनिधित्व निवडत असते आणि मग निवडणुकीतून लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येते आणि त्याचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो राजकीय पक्ष आहे. आणि म्हणून हा राजकीय पक्ष आपण केंद्र ठिकाणी ठेवलेला आहे. सामान्य जनता आहे, ती आपले प्रतिनिधी निवडत असते, कारण डायरेक्ट डेमोक्रेसी नाही, प्रातिनिधिक लोकशाही आहे. आणि मग या निवडणुकांमध्ये आणि त्या निवडणुकांनी पक्षपाती असल्या पाहिजेत. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 ते 29 मध्ये निर्वाचन आयोगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यातून मग लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाही म्हणजे लोकांच्या हाती सार्वभौमत्व, हे जरी सत्य असले तरी या सार्वभौमत्वाच्या आविष्कारासाठी यंत्रणा हवी असते. लोकशाहीचा कारभार हाताळण्यासाठी कोणती ना कोणती संघटना हवी असते. लोकशाहीचा कारभार हा संघटनेशिवाय चालू शकत नाही आणि म्हणून संघटनेशिवाय लोकशाहीची कल्पना आपल्याला करवत नाही. लोकांना विचार स्वातंत्र्याचा, मत स्वातंत्र्याचा लाभ झाला पाहिजे. या स्वातंत्र्याचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी देखील संघटनेची आवश्यकता वाटू लागली. कायदेमंडळात सभासद आहेत, परंतु त्यांची कोणतीही विचारसरणीची बांधिलकी नाही. अशी स्थिती असली तर कायदेमंडळाच्या कामकाजात सुद्धा सुसूत्रता राहणार नाही, धोरण आखता येणार नाही. कायदेमंडळाची सूत्रे कोणाकडे द्यावीत हे कळणार नाही. इतकेच नव्हे तर लोकमतासंबंधी संदिग्धता निर्माण होऊन सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही, अशक्य होईल. सरकार स्थापन होणार नाही. लोकशाहीत मग अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार झालेला असो का संसदीय शासन पद्धती असो, तर ती जबाबदारी कोणावर टाकावी हा प्रश्न निर्माणच होत असतो. आणि म्हणून यासाठी राजकीय संघटनेच्या रूपाने राजकीय पक्ष पुढे येतो, ही आपण प्रस्तावना केली पाहिजे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकमत व्यक्त होते. निवडणुकात लोकांना पक्षाला बहुमत मिळते. ते कळून संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ निर्माण करता येते. मंत्रिमंडळाच्या हाती सत्तेची सूत्रे देता येतात. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष उमेदवार आपल्या पक्षाची तिकीट घेऊन जनतेसमोर जातो. यशस्वी अध्यक्षीय उमेदवारावर अध्यक्षपदाची जबाबदारी पडते आणि तो अध्यक्षपदावर विराजमान होतो. नागरिकांना संघटित करणारी राजकीय संघटना म्हणून राजकीय पक्षाचे महत्त्व इतके वाढत चाललेले आहे की लोकशाहीची ऊर्जा म्हणजे राजकीय पक्ष असे समीकरण झालेले आहे. म्हणून राजकीय पक्ष हा राजा आहे असे म्हटले जाते. लोकशाही म्हणजे प्रभावी राजकीय पक्षाची पक्षशाही असे म्हणणे सुद्धा अनुचित ठरणार नाही. माझ्या पक्षाचे मत असे आहे, माझ्या पक्षाच्या धोरणात हे बसत नाही, असे विधाने करताना आपण अनेक कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या तोंडून नेहमी ऐकत असतो. म्हणजे केवळ लोकशाहीच नव्हे तर साम्यवादी राजवटीत देखील, सर्वंकषवादी राजवटीत देखील राजकीय पक्षांची गरज दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण हे सांगितलं पाहिजे की राजकीय पक्ष काय आहेत, राजकीय पक्ष कशा पद्धतीने निर्माण होतात, मग त्यासाठी संस्था, संघटना काय असतात, या संस्था संघटनांचा काय भूमिका आहे. म्हणजे ठराविक कामाचा पाठपुरावा करणे, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, चळवळी व आंदोलने करणे, यासाठी सुरुवातीला समाजामध्ये गट निर्माण होतात. त्याचं रूपांतर संस्थांमध्ये होते आणि मग ते शेवटी पक्षीय संघटना म्हणून ती पुढे येते. दबाव गट, हितसंबंधी गट ह्या संस्था असतात आणि या संघटना पुढं राजकीय पक्षामध्ये रूपांतरित होतात, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आपल्यासमोर येतो हा जो असा ट्रँगल आहे. या ट्रँगलमध्ये गट वर आहे,
संस्थांमध्ये आहेत आणि संघटना खाली आहेत आणि त्यानंतर राजकीय पक्ष हा सगळ्यात मोठी संघटना म्हणून वर्तन करत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता राजकीय पक्ष म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग राजकीय पक्ष हा मुद्दा घेऊन आपण राजकीय पक्षाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. राजकीय पक्ष ही एक संघटना आहे. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. पण ही राजकीय पक्ष जी आहेत याबद्दल काही अभ्यासकांनी, राज्यशास्त्रज्ञांनी राजकीय पक्षांच्या व्याख्या केलेल्या आहेत, ते आपण त्यांच्या शब्दामध्ये पाहिल्या पाहिजेत. नागरिकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष. एडमंड बर्क यांनी म्हटलेलं आहे, राजकीय पक्षाची व्याख्या केलेली आहे, ते असं म्हणतात, इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्या, राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मत्यैक्य असलेला व संघटित रीतीने राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर सेंट यांनी राजकीय पक्षाची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की शासकीय धोरण व नोकरशाहीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तयार झालेला संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष होय, ही तिसरी व्याख्या आहे. त्यानंतर चौथी व्याख्या आपण पाहू. किमान 4 व्याख्या तरी आपण परीक्षेमध्ये लिहिल्या पाहिजेत. सिगमंड न्यूमन यांनी ही व्याख्या केलेली आहे. सिगमंड न्यूमन यांच्या मते शासन संस्थेच्या सत्तेवरील नियंत्रणाशी संबंधित असलेली व लोकांच्या पाठिंब्यासाठी अन्य दृष्टिकोन धारण करणाऱ्या गटाशी स्पर्धा करणारी समाजातील क्रियाशील घटकांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. म्हणजे अशा पद्धतीने आपण राजकीय पक्षाच्या 4 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आणि मग आपण हे सांगितलं पाहिजे की राजकीय पक्ष म्हणजे काय, त्याचा मग आपण अर्थ केला पाहिजे. राजकीय पक्ष म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनेला आपण राजकीय पक्ष म्हणतो. पण राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण जेव्हा हे सगळं समजून घेतो यानंतर आपण या भूमिकेला येतो की राजकीय पक्ष म्हणजे काय, जे संघटना बांधून लोकांचा पाठिंबा मिळवून राजकीय पक्ष सत्ता संपादन करतात, हे आपण वरील व्याख्यांवरून स्पष्ट केलेलं आहे. यानंतर या प्रश्नाचा जो दुसरा भाग राहतो तो म्हणजे राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये. तर राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य जर काय असेल तर ते आहे सत्ता मिळविणे. मग आता ही सत्ता कशी मिळवली जाते, सत्ता मिळवण्यासाठी काय करतात ही, तर ते निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडत असतात. म्हणजे राजकीय पक्ष हा कुठल्या तरी विचारसरणीचा असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. म्हणजे राजकीय पक्ष कोणत्याही विचारसरणीचा असतो, कुठल्या तरी विचारसरणीचा आधार असल्याशिवाय राजकीय पक्ष असत नाही. पण विचारसरणी कुठली असो त्याला राज्यघटनेच्या तरतुदीचा अवमान करता येत नाही. म्हणजे पक्षाचे घटनाबाह्य वर्तन बेकायदेशीर ठरवून ते नियंत्रित केले जाते आणि म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता मिळवत असताना राज्यघटनेशी बांधिलकी ही पाळावी लागते आणि म्हणून सत्ता मिळवणे यामध्ये राज्यघटनेशी बांधिलकी ही सुद्धा आपल्याला अभिप्रेत आहे. आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य जर काय असेल सत्ता मिळवणे, त्यालाच आपण असंही म्हणू शकतो राज्यघटनेशी बांधिलकी, राज्यघटनेशी बांधिलकी. दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. विचारसरणीचा आधार घेतल्याशिवाय पक्ष उभी राहत नाहीत, कारण निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडणं हा त्या पक्षाचा वैशिष्ट्य असते. आणि मग सत्तारूढ पक्षाची छाप निर्णय प्रक्रियेवर पडावी यासाठी सरकारी धोरण ठरत असताना विरोधी राजकीय पक्ष देखील आपल्यापरीने निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो सुद्धा कुठल्या तरी विचारधारेचा आधार घेतो. कारण विचारसरणी ही ॲक्युरेट आणि करेक्ट ऑब्झर्वेशन करून मांडणी केलेली असते. जर निरीक्षण ॲक्युरेट नसेल तर काय होते, विकृत ज्ञान निर्माण होते. म्हणजे नुसतं विकृतीबद्दल डी ट्रेसीने जगाला जागरूक केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्ञान हे कसं असलं पाहिजे, वैज्ञानिक असलं पाहिजे, त्याला शास्त्राची बैठक असली पाहिजे आणि मग विचार प्रणाली ही एक सायन्स आहे असं तो म्हणाला. आणि म्हणून मग राजकीय पक्ष विचार प्रणालीचा आधार घेत असतात. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. राजकीय पक्षाला कार्यक्रमांची आखणी करावी लागते
सत्ता संपादनासाठी मते मागावी लागतात, मतदारांपुढे कार्यक्रम घेऊन जावा लागतो. सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यामध्ये आश्वासन देतात, जनतेला आश्वासित करतात की आमचा हा कार्यक्रम आहे, पक्षाचा हा जाहीरनामा आहे आणि हे पूर्ण करणारा हा पक्ष आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या. आम्ही तुम्हाला मतं का द्यावीत या प्रश्नाचं ते उत्तर असते. आणि मग त्यानंतरचं वैशिष्ट्य येते सरकार स्थापन करणे. आणि मग जो पक्ष लोकशाहीमध्ये बहुमतांनी 543 पैकी किंवा 545 पैकी बहुमतांनी 2/3 बहुमत ज्याला मिळते, म्हणजे 272 किंवा 73 जागा जो पक्ष मिळवतो तो पक्ष सरकार स्थापन करत असतो. आणि मग पंतप्रधान पुढं त्याचं मंत्रिमंडळ स्थापन करतो. म्हणजे अशा पद्धतीने संसदीय शासन पद्धतीमध्ये ते करत असते. म्हणून राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे शासन व जनता यातील दुवा. राजकीय पक्ष हा शासन आणि जनता यातील दुवा आहे. तो शासन आणि जनता या दोघांनाही सांगत असतो. कारण राजकीय पक्षाला पुन्हा जनता विचारत असते की शासनामध्ये गेल्यानंतर तुम्ही जो जाहीरनामा दिला होता तो पूर्ण केला नाही, आणि म्हणून मग त्याची उत्तरं त्याला द्यावी लागतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय पक्षाचं जो दुसरं वैशिष्ट्य आहे विचार प्रणालीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्षाची काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. मग आता भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीचं पक्ष आहे, साम्यवादी डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत, डावे उजवे. आणि मग आपण पाहतो की काँग्रेस ही मध्यममार्गी विचारप्रणाली असलेला पक्ष आहे. आणि मग त्या पक्षाचं बहुमत त्या त्या काळानुसार त्या सरकारला प्रभावित करत असते. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. हा जनाधार असल्याशिवाय पक्ष सरकार बनवू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं. आधुनिक काळामध्ये राजकीय पक्षाची विचारसरणी सारखीच, सर्व पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते आहे. कारण भाजपचं सुद्धा आपण आता म्हणतो आहोत की त्याचं काँग्रेसीकरण झालेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं. सरकार स्थापन करणे हे जे त्याचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, ही 545 पैकी 272 किंवा 73 ज्यांची निवडून आली त्यांचं सरकार बनते. आणि म्हणून सत्ताधारी पक्ष निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला सत्ताधारी पक्ष असे म्हणतात. असे पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात. आणि मग संसदीय शासन पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षाचा जो पंतप्रधान असतो, या पंतप्रधानाबरोबरच इक्वल स्थान असलेला विरोधी पक्ष नेता असतो, त्यालासुद्धा तेवढंच मानधन असते आणि त्यालासुद्धा समान दर्जा असतो. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्याला बोलून चहापानाचा कार्यक्रम करून मग अधिवेशन चालू होत असते. आणि म्हणून ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतो. तर त्याचासुद्धा नियम आहे. या 545 पैकी किमान 55 जागा निवडून याव्या लागतात. आता ह्या 2014च्या आणि 2019च्या निवडणुकांमध्ये 55 जागा मिळवण्यामध्ये सुद्धा काँग्रेसला यश मिळालं नाही. म्हणून या दोन्हीही काळातली आपली लोकशाही ही विरोधी पक्षाच्या अभावाविना चालते आहे, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की शासन व जनता यांच्यातील राजकीय पक्ष हा दुवा आहे. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि जनतेची जी ग्रहाणी आहेत ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करत असते. शासन पक्षामार्फत आपले धोरणाचा कार्यक्रम यांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. जे आपलं जे धोरण आहे ते किती योग्य आहे ते पक्षाचे कार्यकर्ते लोकांना समजून सांगत असतात. म्हणजे अशा पद्धतीने ही जनता आहे आणि हे पक्षाचे नेते आहेत. आणि मग राजकीय पक्ष हा दुवा म्हणून त्या दोघांमध्ये वाटचाल करत असतो, हे आपल्याला यामध्ये सांगता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये हा प्रश्न समजून घेतलेला आहे. या उपर आपल्याला जो काही वैशिष्ट्ये सांगता येतात की विविध हितसंबंधाचा विचार, राजकीय पक्षाला निवडणूक जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असते, समाजातील विविध घटकांचे हितसंबंध त्यासाठी जमेस धरले जातात. आणि म्हणून मग विविध हितसंबंधाचा विचार हे सुद्धा राजकीय पक्ष पद्धतीचा 6वं वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला घेता येईल.
त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला हे पाहता येईल की दबाव गटाशी संपर्क. समाजातील हितसंबंध जोपासण्यासाठी समाजात हितसंबंधी गट स्थापन केले जातात. त्यांच्या मागण्यांकडे शासनाला दुर्लक्ष करून चालत नाही. दुर्लक्ष केल्यास शासनाला कोंडीत पकडण्यासाठी त्याचं रूपांतर दबाव गटामध्ये होते. हितसंबंधी गटाचं रूपांतर दबाव गटामध्ये होते आणि दबाव गटाचे राजकीय सत्ता संपादनाचे देणे घेणे नसते, परंतु त्याचा पाठिंबा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांना हवा असतो. आणि म्हणून राजकीय पक्ष पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे की दबाव गटाशी संपर्क हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तेही आपल्याला सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य सांगा हा प्रश्न घेतलेला आहे. निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ते शेअर करा. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.